जापानी लोक इतकं शांत, हॅपी आणि स्ट्रेस फ्री कसे राहतात हे कधी तुम्ही विचारलंय का? लाईफ कॉम्प्लिकेटेड नाही, आपण तिला कॉम्प्लिकेटेड बनवतोय. जापानमधल्या अशा 5 सवयी आज तुमचा माइंडसेट बदलू शकतात. ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस, कन्फ्युजन सगळ्यावर एकच उपाय, जापानी लाईफ टेक्निक्स. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय खूपच खास आहे. आज आपण जापानमधल्या काही अशा भन्नाट लाईफ टेक्निक्सबद्दल बोलणार आहोत, ज्या ऐकायला साध्या वाटतात पण आयुष्यभर त्याचा परिणाम खूप मोठा असतो. या टेक्निक्समुळे तुमचं रोजचं आयुष्य जास्त कूल, जास्त काम आणि नक्कीच खूप स्ट्रेस फ्री होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतेही रॉकेट सायन्स समजून घ्यायची गरज नाही, ना काही हेवी फिलॉसॉफी लक्षात ठेवण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टी इतक्या सिंपल आहे की जसं आपण कॅन्टीनमध्ये मित्रांसोबत बसून सहज गप्पा मारतो, तसंच हे सगळं समजून घेता येईल. कोणतेही ताण नाही, कोणतंही प्रेशर नाही, फक्त प्रॅक्टिकल आणि रिअल लाईफला उपयोगी पडणारे आयडियाज. आजच्या फास्ट लाईफमध्ये जिथे ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस आणि कन्फ्युजन वाढत चाललं आहे, तिथे या इफेक्टिव्ह आणि छोट्या जापानी सवयी तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकणार आहे. म्हणून चला आज थोडा वेळ स्वतःसाठी काढूया, ओव्हर थिंकिंग बाजूला ठेवूया आणि ओपन माइंडने टेक्निक समजून घेऊया. कदाचित आज ऐकलेली एखादी एकच गोष्ट उद्यापासून तुमचं आयुष्य थोडंसं का होईना पण नक्कीच अधिक सकारात्मक आणि बॅलन्स्ड बनवेल. चला तर मग कोणत्याही घाई न करता शांतपणे आणि मजेत या प्रवासाची सुरुवात करूया. सर्वात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची जापानी टेक्निक म्हणजे इकिगाय. नाव ऐकायला थोडं फॅन्सी वाटतं, जापानी शब्द आहे म्हणून कदाचित थोडं डिफिकल्टही वाटेल, पण खरं सांगायचं तर त्यामागचा अर्थ खूपच साधा आणि प्रॅक्टिकल आहे. इकिगाय म्हणजे आयुष्य जगण्याचं कारण, ती गोष्ट जिच्यासाठी तुम्ही दररोज सकाळी आनंदाने उठता, ज्या विचाराने तुम्हाला मोटिवेशन मिळतं, उत्साह येतो आणि आज काहीतरी करावंसं वाटतं, तेच तुमचं इकिगाय. हे सोप्या भाषेत समजायचं असेल तर शाळेचं आपण उदाहरण घेऊया. कोणाला ड्रॉइंग करायला आवडतं, कोणी मैदानात फुटबॉल खेळताना स्वतःला विसरून जातं, कुणाला मॅथ सॉल्व्ह करताना मजा येते, तर कुणाला डान्सिंग, सिंगिंग किंवा स्टेजवर परफॉर्म करणं आवडतं. जेव्हा तुम्ही अशी एखादी गोष्ट करताना जी तुम्हाला मनापासून आवडते आणि ज्यात तुम्ही हळूहळू का होईना पण चांगले होत आहात, तेव्हा काम थकणारं वाटत नाही, उलट तेच काम तुम्हाला एनर्जी देतं. बस हीच गोष्ट म्हणजे इकिगाय. आजकाल स्ट्रेस इतका वाढतोय, याचं मोठं कारण हेच आहे की बऱ्याच लोकांना स्वतःलाच माहीत नसतं की आपल्याला नेमकं आयुष्यात करायचं काय आहे. डायरेक्शन नसेल तर गोंधळ वाढतो, कंपॅरिझन वाढतं आणि मन कायम रेस्टलेस राहतं. अशा वेळी इकिगाय तुमच्यासाठी एक कंपास सारखं काम करतं. ते तुम्हाला योग्य दिशा दाखवतं आणि रोजच्या धावपळीतही अर्थपूर्णपणा तुम्हाला देतो. दररोज जर तुम्ही थोडासा वेळ जरी तुमच्या इकिगायसाठी दिला, तर भले तो 10-15 का मिनटं असे ना, तरी आयुष्य हळूहळू मिनिंगफुल वाटायला लागतं. काम ओझं वाटत नाही आणि आपण काहीतरी आपल्यासाठी करत आहोत ही भावना मनाला शांत करते. म्हणूनच आज स्वतःलाच एक साधा प्रश्न विचारा, मला खरंच हे करायला आवडतंय का? कदाचित या प्रश्नाचं उत्तर तुमच्या आयुष्य बदलण्याची सुरुवात ठरू शकते. दुसरी जापानीज टेक्निक आहे शिनरिन योकू, ज्याला इंग्रजीत फॉरेस्ट बेदिंग असं म्हणतात. नाव ऐकून लगेच कन्फ्यूज होऊ नका. याचा अर्थ बाथरूम किंवा आंघोळीशी काही संबंध नाही. याचा अर्थ इतका सोपा आहे की निसर्गाच्या जवळ जाऊन शांतपणे थोडा वेळ घालवणं. यासाठी तुम्हाला मोठ्या फॉरेस्टमध्ये जायची अजिबात गरज नाही. घरच्या जवळच्या एखाद्या पार्कमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला असलेलं झाडं किंवा गच्चीवरची मोकळी हवा किंवा एखादी हिरवी जागा देखील पुरेशी आहे. महत्त्वाचं म्हणजे तिथे असताना फोन बाजूला ठेवणं, सतत स्क्रीनकडे न पाहता डोळे उघडे ठेवणं आणि आजूबाजूच्या वातावरणात मनापासून अनुभव घेणं. वारं, झाडांची हालचाल, पक्ष्यांचा आवाज आणि छोट्या गोष्टींवर लक्ष द्या. आजचं आपलं आयुष्य सतत फोनमध्ये, अभ्यासामध्ये, रील्समध्ये, नोटिफिकेशन आणि प्रेशर यामध्येच अडकलं आहे. मनाला शांत होण्यासाठी वेळच मिळत नाही. अशा वेळी निसर्ग म्हणजे एक नॅचरल हीलर आहे. कोणतेही पैसा न देता, कोणतीही साईड इफेक्ट नसलेला या सगळ्यात बेस्ट स्ट्रेस रिलीफर आहे. थोडी हिरवळ पाहिल्याने, फ्रेश हवा घेतल्याने आणि शांतता अनुभवल्यानंतर मन आपोआप हलकं होतं. म्हणूनच रोज फक्त 10-15 मिनटं निसर्गासोबत वेळ घालवणं म्हणजे माइंड फ्रेश होणं. हे छोटंसं रुटीन केलं तर तुम्हालाच जाणवेल, स्ट्रेस कमी होतो, मूड बेटर होतो आणि विचारही अधिक क्लिअर होतात. आता तिसरी आणि खूप प्रॅक्टिकल जापानी टेक्निक म्हणजे कायझेन. कायझेनचा साधा अर्थ असा आहे की दररोज थोडं थोडं सुधारत राहणं. आयुष्य एकदम बदलण्याचा दबाव स्वतःवर घेण्यापेक्षा रोज छोटे पण सतत केलेले बदल हेच खरं यश देतात. ही कायझेनची खरी शिकवण आहे. आपण सगळेच कधीतरी असं म्हणतो,
सोमवारपासून सगळं बदलणार किंवा उद्यापासून परफेक्ट रुटीन फॉलो करणार, पण प्रत्यक्षात काही होत नाही. 2-3 तासातच मोटिवेशन कमी होतं आणि सगळं परत जुन्या जागी येतं. कारण आपण स्वतःकडून एकदम खूप अपेक्षा ठेवतो ना. कायझन इथे वेगळा विचार सांगतो. कायझन म्हणतो मोठे बदल नकोत, छोटे स्टेप्स पुरेसे आहेत. उदाहरणार्थ 1 तास अभ्यास करणं कठीण वाटत असेल तर सुरुवात फक्त 4 मिनिटापासून करा. वर्कआउट करायचा विचार करूनच थकवा येत असेल तर फक्त 2 मिनिट स्ट्रेचिंग करा. लवकर उठणं अशक्य वाटत असेल तर अलार्म फक्त 5 मिनिटं आधी लावा. हे बदल खूप छोटे वाटतील, कदाचित थोडे बोरिंगही वाटतील, पण ते सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह असतात. हे छोटे स्टेप्स जर रोज रिपीट झाले की हळूहळू सवय बनते. सवय बनली की बदल आपोआप मोठा होतो आणि तेव्हा तो टिकतो सुद्धा. कायझनचा सगळ्यात सोपा आणि पॉवरफुल नियम असा आहे, आज कालपेक्षा फक्त 1% चांगले बना. हा 1% जर रोज जमा होत गेला तर काही महिन्यातच तुम्हाला स्वतःमध्ये मोठा फरक जाणवेल. आता आपण पुढे ढळूया चौथी जॅपनीज टेक्निककडे, वाबी साबी. ही टेक्निक आपल्याला आयुष्याकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकते. वाबी साबीचा साधा अर्थ असा आहे की आयुष्य कधी परफेक्ट नसतं आणि त्याच अपूर्णतेतच त्याचं खरं सौंदर्य लपलेलं असतं. प्रत्येक गोष्ट फ्लॉलेस असावी असा हट्ट करण्यापेक्षा जसं आहे तसं स्वीकारायला शिकणारी ही संकल्पना आहे. आपण रोज स्वतःवर न कळत किती प्रेशर टाकतो याचा विचार करा. मार्क्स परफेक्ट हवे, बॉडी परफेक्ट हवे, करिअर परफेक्ट हवे आणि लाईफसुद्धा परफेक्टच हवी, अशा अपेक्षांमध्ये आपण सतत जगत असतो. पण खरं सांगायचं तर या जगात परफेक्ट असं कोणीच नाही. प्रत्येक माणसात काही ना काही उणिवा, चुका आणि कमतरतात असतात आणि ते पूर्णपणे नॉर्मल आहे. हे अजून सोप्या शब्दात समजायचं झालं तर एका जुन्या कपाची कल्पना करा. तो कप नवीन नाही, त्याला थोडासा क्रॅक आहे, कदाचित रंगही फिका झालेला आहे, तरीसुद्धा तो कप आपल्याला आवडतो कारण त्याचा एक वेगळाच चार्म असतो. अगदी तसंच आयुष्य आहे. आपल्या चुका, कमीपणा आणि इम्परफेक्शन्स याच्यामुळेच आयुष्य अधिक खरे, जिवंत आणि इंटरेस्टिंग बनतं. म्हणून लक्षात ठेवा, मिस्टेक्स म्हणजे फेलर नाही, ते लर्निंग आहे. प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी शिकवते, आपल्याला अधिक मॅच्युअर बनवते. स्वतःला किंवा आयुष्याला परफेक्ट बनवण्याच्या नादात स्ट्रेस घेऊ नका. जे आहे ते एक्सेप्ट करा, स्वतःवर दयाळू राहा, कारण इनपरफेक्ट असणं ही खरी नॉर्मल गोष्ट आहे. आता पाहूया शेवटची आणि सगळ्यात पॉवरफुल जॅपनीज टेक्निक म्हणजे किन्सुगी. ही फक्त एक कला नाही तर आयुष्याकडे पाहण्याची एक खूप खोल आणि सकारात्मक दृष्टी आहे. जपानमध्ये जर एखादं भांडं, कप किंवा बाउल तुटलं तर ते लगेच फेकून देत नाहीत. उलट त्या तुटलेल्या तुकड्यांना गोल्ड किंवा सिल्वरने जोडतात. खास गोष्ट म्हणजे ते क्रॅक्स लपवत नाहीत, तर त्यांना ठळकपणे दाखवतात, कारण त्यांच्यासाठी त्या क्रॅक्स म्हणजे त्या वस्तूची कहाणी असते. हीच संकल्पना जर आपण आपल्या आयुष्यावरही अप्लाय केली तर विचार करण्याची पद्धत बदलते. आयुष्यात फेलियर येतं, कधी हार्टब्रेक होतो, रिजेक्शन सहन करावं लागतं किंवा काही चुका होतात. आपण अनेकदा यामुळे स्वतःला वीक समजायला लागतो किंवा आपलं आयुष्य आता संपेल असं वाटू लागतं. पण किन्सुगी आपल्याला शिकवते की या गोष्टी तुम्हाला तोडत नाही तर तुम्हाला घडवतात. तुमच्या आयुष्यातले हे सगळे अनुभव म्हणजे तुमचे गोल्डन क्रॅक्स आहेत. ते तुम्हाला दाखवतात की तुम्ही प्रयत्न केला, तुम्ही लढा दिला आणि काहीतरी शिकले आहात. तुटणे म्हणजे एंड नाही, तुटणं म्हणजे स्वतःला पुन्हा नव्याने, आधीपेक्षा अधिक मजबूत बनवण्याची संधी आहे. प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश तुम्हाला अधिक मॅच्युअर आणि स्ट्रॉंग बनवतं. म्हणून लक्षात ठेवा, एक्सपिरियन्स म्हणजेच खरी स्ट्रेंथ आहे. तुमचे स्कार्स लपवू नका, कारण त्याचाच तुमची ओळख आहे आणि तेच तुम्हाला आज जे आहात ते बनवतात. तर मित्रांनो, आज आपण पाहिलेल्या 5 जॅपनीज टेक्निक्स साध्या वाटतात, पण त्याचा आयुष्यावर परिणाम खूप मोठा आहे. या छोट्या पण प्रभावशाली सवयी तुमच्या दैनंदिन जीवनाला अधिक पॉझिटिव्ह, काम आणि मिनिंगफुल बनवू शकतात. चला एकदा संक्षेपात पाहूया. इकिगाय, तुमचं खरं आवडतं काय आहे ते शोधा आणि त्यासाठी थोडा वेळ द्या. शिनरिन योक्यू, निसर्गासोबत वेळ घालवा, फ्रेश हवा आणि ग्रीनरी अनुभवून मन शांत करा. तिसरं कायझेन, मोठ्या बदलांऐवजी रोज छोटे छोटे सुधार करत राहा. 1% चांगले होण्याची सवय तयार करा. चौथं वाबी साबी, इनपरफेक्शन स्वीकारा. मिस्टेक्स ही ग्रोथ आहे आणि लर्निंगची संधी आहे. आणि 5वं आणि शेवटचं किन्सुगी, आयुष्यातले सगळे स्कार्स आणि फेलियर्स आपली ताकद बनवा, तुटल्यावर अजूनही मजबूत व्हा. मित्रांनो, तुम्ही यापैकी एकही टेक्निक आजपासून सुरू करू शकताय आणि हळूहळू तुम्ही स्वतःही फरक पाहू लागताय. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कोणती टेक्निक ट्राय करणार. आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्ट्रेस कमी ठेवा आणि स्माइल जास्त ठेवा. बॉसवाला, बी द बॉस.